श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVRE डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत हेवी फ्रंट नेकची डिझाईन शेअर करणार आहे. इथे मी आधी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल मी हाफ सर्कलमध्ये करून घेतलेले आहे डिझाईन. त्यातला मी एक पार्ट कट करून घेतलेला आहे आणि त्याने आता आपण आपला जो फ्रंट नेक आहे त्याच्या जी आतली बाजू आहे तिथे आधी आपण हाफ सर्कल क्रिएट करून घेणार आहोत. इथे मी आता हाफ सर्कल क्रिएट करून घेतलेले आहेत. हाफ सर्कल क्रिएट करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे शुगर बीडने वर्क करायचं आहे. आपली जी फ्रंट नेकची जी मेन लाईन आहे तिथे मी आधी शुगर बीड लावून घेते. इथे मी गोल्डन शुगर बीड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे आणि इथे आपण बीडचा वापर करतो, त्याच्यामुळे इथे आपल्याला आरीवर्कमधली 23 नंबरची जी निडल असते ती यूज करायची आहे. आता स्ट्रेट लाईनमध्ये आपला जो गला आहे फ्रंट नेक तिथे आपलं शुगर बीडने वर्क करून झालेलं आहे. आता इथे आपण जे हाफ सर्कल क्रिएट करून घेतलेले आहेत तिथे सुद्धा आपल्याला शुगर बीडचाच वापर करायचा आहे. ते हाफ सर्कल जे आहे तिथे मी शुगर बीड आता लावून घेते आहे. या हाफ सर्कलमधले आपले शुगर बीड लावून झाल्यानंतर इथे आपल्याला गोल्डन बीडचा वापर करायचा आहे. इथे मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि आपला जो हाफ सर्कल आहे त्याच्यावरती मी आता हे 3 mm जे गोल्डन बीड आहेत ते पूर्ण लावून घेते. तर इथे 3 mm गोल्डन बीड लावून झाल्यानंतर इथे आपल्याला चेन स्टिच करायची आहे. त्यासाठी इथे मी गोल्डन जरी थ्रेड घेतलेला आहे आणि जरी थ्रेड जर आपण वापरतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला आरीवर्कमध्ये 14 नंबरची जी निडल येते ती आपल्याला चेन स्टिचसाठी वापरायची आहे. इथे आपल्याला डबल चेन स्टिच करत ही पूर्ण लाईन कवर करायची आहे. इथे मी डबल चेन स्टिच करून घेते आहे. इथे आता आपली डबल चेन स्टिच करून झालेली आहे. चेन स्टिच करून झाल्यानंतर आपली जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती आपण करूयात. आता हाफ सर्कलमध्ये जी एम्प्टी जागा आहे तिथे आधी आपल्याला गोल्डन सिक्वेन्स आणि एक सिंगल शुगर बीड असं आपल्याला तिथे बुट्टा क्रिएट करायचा आहे. प्रत्येक सिंगल पार्टमध्ये मी हाफ सर्कलमध्ये मी सिक्वेन्स आणि एक सिंगल शुगर बीड ॲड करून घेतलेला आहे. ते झाल्यानंतर आता आपल्याला इथे जरदोसीचा वापर करायचा आहे. इथे मी गोल्डन जरदोसी घेतलेली आहे आणि ती आधी आपल्याला सेम मेजरमेंटमध्ये कट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी सेम मेजरमेंटमध्ये जरदोसी कट करून घेतलेली आहे आणि इथे मी मोठ्या साईजची निडल घेतलेली आहे जी की खूप पातळ आहे, ज्यातून आपली जी जरदोसी आहे ती इझिली लोड होईल. तुम्हीसुद्धा अशीच निडल घ्या ज्यातून आपली जी जरदोसी आहे ती इझिली लोड होईल. इथे आता आपल्याला जरदोसीने हाफ सर्कल क्रिएट करायचा आहे. इथे मी हाफ आपला जो फूल येतो, फ्लावर येतो तो आपल्याला जरदोसीने क्रिएट करायचा आहे. जरदोसीचा वापर आपण त्याच्यामध्ये एक सिंगल सिक्वेन्ससुद्धा ॲड करणार आहोत. जरदोसी आणि एक सिंगल गोल्डन सिक्वेन्स असं ॲड करून आपल्याला इथे हा जो हाफ सर्कल आहे तिथे फूल क्रिएट करायचा आहे. तर इथे आता जरदोसीचं वर्क झाल्यानंतर आपली जी आता फ्रंट नेकची जी बाहेरची बाजू आहे तिथे आता आपण वर्क करणार आहोत. तिथे आधी आपल्याला कुंदन ॲड करायचे आहेत. तर इथे मी आधी फॅब्रिक ग्लूने डॉट करून घेतलेले आहेत आणि आपल्याला मध्ये नॉर्मल जागा सोडून प्रत्येक कुंदन जो आपला आहे स्क्वेअर कुंदन तो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. तुम्हाला ते इथे दिसत असेल की मी पूर्ण कुंदन चिटकून लावलेले नाही आहेत. प्रत्येक कुंदनमध्ये मी डिस्टन्स ठेवलेला आहे. त्या डिस्टन्समध्ये आपल्याला शुगर बीड ॲड करायचे आहेत. इथे आधी मी फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे आणि तिथे मी आता कुंदन लावून घेतलेले आहेत. इथे आपले कुंदन लावून झालेले आहेत आणि फॅब्रिक ग्लू लावून झाल्यानंतर कुंदन चिटकवण्यासाठी आपल्याला 1 ते 2 मिनटं द्यायची आहेत सुकण्यासाठी. इथे आपले कुंदन प्रॉपर सुकलेले आहेत. आता आपली जी एम्प्टी जागा दिसते प्रत्येक कुंदनमध्ये जो डिस्टन्स दिसतोय त्याच्यामध्ये आता आपल्याला गोल्डन शुगर बीड ॲड करायचे आहेत. प्रत्येक एम्प्टी जागेमध्ये मी 2-2 गोल्डन शुगर बीड ॲड करून घेते.
इथे आता गोल्डन शुगर बीड ॲड करून झालेले आहेत आणि आपली ती पूर्ण लाईन तयार झालेली आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कुंदनची जी बाजू आहे साईडची, तिथे अगेन आपल्याला इथे शुगर बीडचा वापर करायचा आहे. सो इथे मी पूर्ण लाईनमध्ये शुगर बीड लावून घेते. तर इथे आता आपले शुगर बीडसुद्धा लावून झालेले आहेत आणि आता तुम्हाला इथे दिसत असतील मी हाफ सर्कल इथे क्रिएट करून घेतलेला आहे. सो हा हाफ सर्कल क्रिएट करण्यासाठी मी 2 रुपयाचं नाणं घेतलं होतं आणि त्याने मी इथे हाफ सर्कल क्रिएट केलेला आहे. सो तो जो हाफ सर्कल आहे तिथेसुद्धा आपल्याला वर्क करायचं आहे. सो तिथेसुद्धा आपल्याला आपले शुगर बीडच ॲड करायचे आहेत. सो इथे मी शुगर बीड घेतलेत आणि आपला जो हाफ सर्कल आहे तिथे मी शुगर बीड लोड करून घेते आणि हा हाफ सर्कलचा जो मिडलचा पॉईंट आहे, हे तुम्हाला पॉईंट दिसत असतील जे हाफ सर्कल एकमेकांना जॉईंट झालेले आहेत, तर ते आपल्याला परफेक्ट फिनिशिंगमध्ये वर्क करायचे आहेत. सो इथे मी आधी शुगर बीड लोड करून घेते. तर आता इथे शुगर बीडसुद्धा लोड करून झालेले आहेत आणि आपली हाफ सर्कलमध्ये जी एम्प्टी जागा बाकी आहे मागच्या साईडला, तिथेसुद्धा आपल्याला सेम करायचं आहे. तिथेसुद्धा आपल्याला सिंगल गोल्डन सिक्वेन्स आणि सिंगल शुगर बीड घेऊन तिथे बुट्टा क्रिएट करायचा आहे. सो इथे मी पूर्ण एम्प्टी लाईनमध्ये बुट्टा क्रिएट केलेला आहे. सो आता हे करून झाल्यानंतर इथे आपल्याला राईस बीडचा वापर करायचा आहे. सो हे जे तुम्हाला हाफ सर्कलचे जे पॉईंट दिसत आहेत तिथे आपल्याला राईस बीडचा वापर करायचा आहे. सो इथे मी राईस बीड आणि गोल्डन सिक्वेन्स ॲड करून घेते आणि प्रत्येक लाईनमध्ये आपल्याला 5-5च्या वेमध्ये राईस बीड आणि गोल्डन सिक्वेन्स ॲड करून घ्यायचे आहेत. सो इथे राईस बीड आणि गोल्डन सिक्वेन्स ॲड करण्यासाठी मी आपली नॉर्मल निडल आणि आपला सेविंग थ्रेड घेतलेला आहे. तुम्ही आरी वर्कच्या निडलने सुद्धा वर्क करू शकता, पण इथे मी नॉर्मल निडल आणि सेविंग थ्रेड घेतलेला आहे आणि त्याने मी आता इथे राईस बीड आणि गोल्डन सिक्वेन्स लोड करून घेते. तर इथे राईस बीड आणि गोल्डन सिक्वेन्स लोड करून झालेले आहेत. सो आता इथे आपले जे हाफ सर्कलमध्ये जी एम्प्टी जागा आहे तिथेसुद्धा आता आपण वर्क करून घेऊयात. सो पहिले आपल्याला मिडलला गोल्डन
शुगर बीड ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 ची गोल्डन बीड आणि शुगर बीड असे आपल्याला इथे बुट्टावर क्रिएट करायचं आहे. तुम्हाला दिसत असेल की मी आधी शुगर बीड ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 चा गोल्डन बीड आणि शुगर बीड याने बुट्टा क्रिएट करायचा आहे 3-3च्या वेमध्ये. सो इथे आता मी शुगर बीड आणि 3 च्या गोल्डन बीडने इथे प्रत्येक हाफ सर्कलमध्ये बुट्टा क्रिएट करून घेतलेला आहे. आणि इथे आपली फ्रंट नेकची जी डिझाईन आहे ती पूर्ण तयार झालेली आहे. सो इथे मी हेवी फ्रंट नेकची डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर दिसतं आहे आणि खूप अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाईन दिसते आणि खूप हेवी आहे, हेवी लुक देणारी आहे आणि हेवीसुद्धा आहे. सो खूप सुंदर आणि छान अशी ही फ्रंट नेकची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे छान छान आरीवर्क केलेल्या डिझाईनसोबत. मी नवीन नवीन डिझाईन तुमच्यासोबत शेअर करत राहीन. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.